श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसी रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 640. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भरतजींच्या या आत्मनिवेदनाच्या प्रक्रियेमध्ये हा त्यांचा चाललेला एक आत्मसंवाद जो प्रभू रामचंद्र आणि वसिष्ठांच्या साक्षीने त्यांच्या हृदयामध्ये घडत होता, ज्या आधाराने आपल्या हृदयस्थ असलेल्या आत्मारामापर्यंत भरतजी कशा पद्धतीने या जीवनामध्ये असलेल्या या सर्व दोषादी ज्या भावनांना घेऊन जीव जगत असतो, त्या सर्व आपल्यामध्ये असलेल्या जीवरूपी न्यूनतेला कशा पद्धतीने तिलांजली देत होते, याचं आपण सर्व चिंतन गुरुकृपेने अभ्यासला. भरतजी प्रभू रामचंद्रांपासून झालेल्या या दुराव्यासाठी सर्वप्रथम मनामध्ये विचार करताना आपल्या आईला या सर्व गोष्टींसाठी जबाबदार धरतात. परंतु जी ही साधू वृत्ती त्यांच्या अंतरंगामध्ये होती, ती लगेचच त्यांच्या मनामध्ये प्रतिप्रश्न करत होती की बाळा, आपल्याला कोणाचे दोष दिसत असतील तर जगाकडून जरी साधू साधू पदवी मिळाली तरी आपण खरे साधू झालो का? खरोखर ही अशी दोषयुक्त भावना घेऊन आपण कसे साधू होणार? आणि त्यामुळं भरतजींचा विवेक मनामध्ये विचार करू लागतो की आई तर केवळ निमित्त होता, हे सर्व विधात्यानेच घडवून आणलं, माझ्या संचिताचंच फळ त्याने मला दिलं. मग संचितावरती दोषारोपण होतं आणि टप्प्यावरती हे विवेकी मन म्हणतं की हा संचिताचा प्रवास अत्यंत अगाध असा दुःखद सागरासारखा आहे. परंतु यामध्ये आपल्याला अंतर्यामी आपले प्रभू आणि आपले मुनी यांची अनुकूलता मिळाली. आता यापेक्षा अजूनही संचितामधून आपल्याला काय प्राप्त करायचं राहिलंय? आपले गुरु आणि ते आपल्या हृदयातल्या प्रत्येक भावाला जाणतात. मग आपण संचितावरती तरी का दोषारोपण करायचं? आता ते जसं असेल तसं असेल. आपण मात्र आपल्या मनामधल्या या भावनेला, जो आपण हृदयामध्ये एखाद्या मर्मबंधासारखा बांधून ठेवलेला आहे, तो केवळ या आपल्या गुरु आणि स्वामींच्या चरणांवरती समर्पित करायचा. अशा रीतीने भरतजी स्वतःचं हे आत्मनिवेदन या चित्रकूटावरती करतायत. सज्जन हो, त्यातील पुढील टप्पा गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. भूपती मरण प्रेम पनुराखी, जननी कुमती जगतु सबु साखी, देखी न जाही बिकल महतारी, जरही दुसह जर पुर नर नारी, मही सकल अनरथ करमूला, सो सुनी समुझी सहियूं सब सूला, सुनि बन गवनु की नर गुनाथा, करि मुनि बेश लखन सिय साथा, बिनु पान ही न पया देहि पाए, शंकरु साखी रहे हूँ एहि घाए, बहुरी निहारी निषाद सनेहू, कुलिस कठिन उर भयउ न बेहू, अब सबु आखिन देखे आई, जियत जीव जड़
सबई सहाई। जिनहि निरखी मग सापीनि बीछी, तजहि विषम बिषु तामस तीछी। तेई रघुनंदनु लखनु सिय, अनहित लागे जाही। तासु तनय तजि दुसह दुख, दैवु सहावई काहि सियावर। रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, भरतजी चित्रकूटावरती प्रभू रामचंद्रांशी हा संवाद करतायत. त्यांना आज्ञाच आहे मुनी वसिष्ठांची की भरता, तुझ्या मनामध्ये असलेला सर्व भाव तू निसंकोचपणे सांग. त्यामुळे भरतजींच्या मनामध्ये असलेला हा जो दुस्सह दाह होता, त्याला जणू काही मुनी वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांच्या समोर समर्पित करण्यासाठी वाट मोकळी करून दिलेली आहे. आणि भरतजी, आपल्याला होत असलेली खरी वेदना काय आहे याचंच गायन आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगत आहेत. भरतजींच्या अंतःकरणामध्ये एक विलक्षण दुःखाचा प्रवाह वाहत होता. आपल्या अनुपस्थितीमध्ये अयोध्येमध्ये किती घटना घडल्या. राजा दशरथ प्रभू रामचंद्रांच्या वियोगामध्ये आपल्या या प्रेमाचा पण निभावत निभावत आपला देह त्यागून गेले. कैकेयीची ही कुटिलता या समस्त अयोध्यावासियांनी सहन केली. राजा दशरथाच्या पश्चात या सर्व राण्या ज्या मांगल्याचं प्रतीक होतं, त्यांची ही वैधव्याची अवस्था पाहताना अयोध्येमध्ये एक भीषणता प्रत्येक जण आपल्या हृदयामध्ये अनुभवत होतं. आणि या सर्व गोष्टी या भरताने देखील आपल्या डोळ्यांनी पाहिल्या, जो खरं तर या सर्व परिस्थितीच्या या अनर्थाचं मूळ आहे. असा भरत हे सर्व पाहूनही हे प्रभू तुमच्या समोर येऊन आज उभा राहिलाय. काय त्याच्या अंतरंगामध्ये प्रेम असणार आहे? हा सर्व माझ्या अंतरंगात प्रपंचच आहे की नाही हो? भरत आपल्या अंतरंगामधल्या या भावनेचं, जे त्याने कालच्या कथा चिंतनाच्या अंतिम टप्प्यामध्ये या दोह्यामध्ये आपली ही हृदयाची परिस्थिती आपल्या स्वसंवेद्य असलेल्या गुरु आणि स्वामींच्या समोर प्रगट केली होती की प्रेम प्रपंच की झूठ फुर, जानही मुनी रघुराव. हे माझं प्रेम आहे का हा माझा स्वार्थी प्रपंचाचा भाव आहे? हे प्रभू, आपणच माझ्या हृदयामध्ये आहात, आपण जाणता हे सगळं. परंतु जर मला विचाराल तर माझं हे प्रेम नाही. जर माझं हे प्रेम असतं तर एवढ्या अनंत घटना घडून गेल्या, आणि तरी देखील हा भरत आपल्या समोर जिवंत उभा आहे. अयोध्येमध्ये गेल्यानंतर मी प्रजावासियांकडून, सुमंत्रांकडून ऐकलं की आपण कशा पद्धतीने वनवासाच्या दिशेने गेला. ज्याचा राज्याभिषेक होणार होता तो आपल्या या राज्याभिषेकाची वस्त्र त्यागून एका मुनींसारखी वस्त्र धारण करतोय आणि आपली पत्नी आणि आपले धाकटे बंधू यांच्या समवेत अनवाणी पायाने या वनामध्ये निघून जात आहेत. मला जेव्हा ही वार्ता सांगितली गेली, कदाचित माझ्या हृदयामध्ये आघात झाला असेल, परंतु माझं हे सगळं वरवरचं प्रेम आहे प्रभू. महादेव साक्षी आहेत. एवढा मोठा वज्राघात झाल्यानंतरही हा भरत पाषाण हृदयी जिवंत राहतो आणि आपल्या समोर प्रेमाची वल्गना करतो. स्वामी, अहो माझ्यापेक्षा कितीतरी कोट्यावधी पटीने निषाद राजाचं प्रेम मी पाहिलं. एक आदिवासी प्रांताचा राजा, परंतु त्याचा तो भोळा भाव, आपल्याविषयी असलेलं विलक्षण ममत्व,
त्या पलीकडं जेव्हा हा भरत स्वतःचा विचार करतो, तेव्हा या निषाद राजाच्या प्रेमापुढं तो मला अक्षरशः माझ्या हृदयामध्ये एक दैवताच्या रूपाने दिसतो आणि त्याच्या प्रेमापुढं माझं प्रेम मला कफ पदार्थ वाटतं. प्रभू, आपण माझ्या अंतर्यामी आहात, हा सर्व सत्य भाव आपण जाणताच. हा माझा सर्व प्रपंचच आहे स्वामी. आणि इथं चित्रकूटावरती आलोय आणि हा सर्व आपल्या या चित्रकूटावरचा निवास, लक्ष्मणाचे होत असलेले हे सर्व आपल्या सेवेमधले कष्ट, आपल्या दोघांना या पर्णकुटीमध्ये या सारवलेल्या जमिनीवरती निद्रा करताना हा भरत या उघड्या डोळ्यांनी पाहतोय. सीता मातेला निश्चितपणे ज्या या पयस्वनी नदीच्या जवळ जाताना होत असलेले कष्ट हा भरत आपल्या डोळ्यांनी पाहत असूनही अजूनही जिवंत आहे. यावरून या भरताच्या हृदयाची अवस्था ही निश्चितच पाषाणासारखी आहे स्वामी. माझ्यासारखा जड जीव हे सर्व काही सहन करतोय. गोस्वामीजी म्हणतायत, जिनही निरखी मग सापिनी बीची, तजेही बिषम बिषु तामसतीची. माझ्या अंतःकरणामध्ये असलेली ही पाषाण हृदयता पाहिल्यानंतर सर्पिणी आणि विंचू सुद्धा आपल्या भयानक विषाचा आणि तीव्र क्रोधाचा त्याग करतात. अरे ते म्हणतात, आपल्यापेक्षा देखील अत्यंत पट्टीने कुटील असलेला हा भरत इथून जिवंतपणे प्रभू रामचंद्रांच्या समोर चाललाय. एवढे सर्व अनर्थ करूनही त्या मानाने तर आपलं विष हे अत्यंत सौम्य आहे. सजनो, भरताने हे आत्मनिवेदन भगवंताच्या समोर केलेलं आहे. आता यामध्ये जो गुरुकृपेने एक परमार्थाचा धागा मला आज संध्याकाळपासून गवसत होता, त्यांच्याच कृपेने जसा शब्दामध्ये व्यक्त होईल तसा आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. भक्त आणि भगवंत हे या प्रत्येक लीला चरित्रामधले ही दोन पात्र आहेत. भगवंत हा कुठल्या तरी भक्ताच्या एका परम तपस्येच्या आधाराने या सृष्टीमध्ये सगुण रूप धारण करतो. नामवंदनेमध्ये एक सुंदर चौपाईतलं चरण आहे, राम भगत हित नर तनुधारी, सही संकट किये साधू सुखारी. राम भक्तांच्या हितासाठी हे मनुष्य रूप धारण करून आला. आणि काय केलं या मनुष्य रूपामध्ये आल्यानंतर? रामाने अनंत संकटांना केवळ या मनुष्य रूपामध्ये सहन केलंय. एकाच गोष्टीसाठी, सही संकट किये साधू सुखारी. साधूंच्या अंतःकरणाला परम संतोष मिळावा यासाठी रामाने केवळ आणि केवळ संकटांची मालिकाच जणू काही या मनुष्य रूपामध्ये आल्यानंतर सहन केलेली आहे. बघा, आपण संपूर्ण रामायण जर अभ्यासलं तर काहीच सुखाचे क्षण आपल्याला या लीला चरित्राच्या आधाराने दिसतात. जसं मी सीताजींच्या या प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या विवाहाच्या वेळेला नेहमी म्हणायचो की हे क्षण सुखाचे हातातून निसटून जात आहेत. कारण की त्यानंतर रामायणामध्ये लीला चरित्राच्या जर दृष्टिकोनातून आपण बघितलं, एका मनुष्य भूमिकेतून बघितलं तर तसे हे सुखाचे क्षण फार कमी आहेत. प्रभू रामचंद्रांच्या लहानपणी आईच्या समवेत केलेल्या त्या सुखलीला, पण तत्पश्चात लगेच विश्वामित्र येत आहेत आणि तिथून प्रभू रामचंद्रांचं हे भक्तांच्या हितासाठी सुरू झालेलं विचरण, मग त्यामध्ये अहिल्याचा उद्धार असेल, राक्षसिणींचा वध करून केलेला उद्धार असेल, जनकपूरमध्ये या धनुष्य भंजन
या प्रक्रियेमध्ये झालेले अनंत प्रकारच्या राजांशी संवाद असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये केवळ तितिक्षा हेच प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे. आणि कशासाठी हे सर्व? तर साधूंच्या हृदयाला आनंद मिळावा. बस, या पलीकडे अजूनही भगवंताच्या येण्याचं दुसरं कारणच नाही. जर माझा राम अयोध्येमध्ये कौसल्याच्या प्रेमाखातर राहून गेला असता, तर कदाचित आता यानंतर येणाऱ्या अरण्यकांडामधले कितीतरी साधू संत रामाच्या प्रतीक्षेमध्ये त्याच पद्धतीने आपल्या या देहाला सोडून गेले असते. जसं तिथं अस्थींचा हा एवढा मोठा खच पडला होता, त्याच पद्धतीने अनेक साधू संत रामाची वाट पाहत 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 आपल्या या देहाचा त्याग करून अस्थिमय झाले असते. कसा सुतीक्ष्ण प्रेम भावनेने भरून गेला असता. कशा पद्धतीने अगस्तींना भगवंताचं हे दर्शन घडलं असतं. माझी शबरी माता वयोवृद्ध झालेली, ती कधी रामाला पाहू शकली असती? अहो, इतकंच काय, लंकेमधल्या अनेक राक्षसांना प्रभू रामचंद्रांचं रूप कसं पाहायला मिळालं असतं? खरदूषण भगवंतावरती हल्ला करण्यासाठी येत आहेत, परंतु भगवंताचं रूप पाहून हल्ला करायलाच विसरून जात आहेत. माझ्या विभीषणाचा उद्धार कसा झाला असता? सुग्रीव आणि प्रभू रामचंद्राची भेट कशी झाली असती? आणि हो, हनुमंत, त्याला तर प्रभू रामचंद्रांशिवाय दुसरं कोणी नाहीच. अनंत अनंत साधूंना सुख देण्यासाठी भगवंताने या लीला नाट्यामध्ये केवळ आणि केवळ अनंत दुःख सहन केलेली आहेत. बघा, श्री महाराजांच्या देखील जीवनाकडे जर आपण बघितलं, वय कोवळं होतं, 10-12 वर्षाचं. गीतामाईच्या मांडीवरती बसून छान मौसूद दूध भात खात आयुष्य आनंदाने गुजराण चालली होती. विवाह झाला होता, गावचं कुलकर्णी पण होतं, सर्व सुख होती. परंतु गीतामाईच्या या मायेच्या पडद्यामध्ये जर माझे महाराज राहिले असते, तर मग इंदोरला भिल्ल समाजाला कोण भेटलं असतं? वाराणसीमध्ये या काशी क्षेत्रामध्ये एखाद्या अकाली मृत पावलेल्या व्यक्तीला पुनर्संजीवनी कशी प्राप्त झाली असती? नानासाहेब पेशव्यांसारखे क्रांतिकारी जेव्हा नैमिषारण्याच्या एका अत्यंत दुर्गम भागामध्ये दडून राहिले होते, त्यावेळेला त्यांच्या जीवनाला उभारी देणारी सांत्वना कोण देऊ शकलं असतं? महाराजांनी अनंत यातना आपल्या या देहामध्ये सहन केल्या. कोणासाठी? सही संकट किये साधू सुखारी. आणि आज चैतन्य अवस्थेमध्ये आपला रामराया आहे, आज आपले महाराज आहेत. मी आपणास हात जोडून एक प्रश्न विचारू का? आजही आम्ही या भक्त आणि भगवंताच्या नात्यामध्ये, आम्ही भक्तांच्या भूमिकेमध्ये आहोत. भगवंत तेव्हा सगुण होता, आता केवळ चैतन्यमय आहे, एवढाच फरक आहे. परंतु महादेवासारखं अखंड हलाहलच त्याला आमच्या भक्तांकडून प्राशन करावं लागतो. आमच्या हृदयामधले काम क्रोधादी विकार, हे दंभ, या सगळ्यांच्या आधाराने जाऊन आम्ही त्याच्यासमोर भक्ती करण्याचा प्रयत्न करतो. त्या आधाराने केवळ आम्हाला प्राप्त करायचा आहे आमचा निज स्वार्थ. या निजस्वार्थाच्या भूमिकेमध्ये आमच्या मनाला कधी ही गोष्ट स्पर्शच करून जात नाही की अरे, ज्या भगवंताकडून मी नित्य सुखाची अपेक्षा करतो, ज्या भगवंताकडून मला आज या सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळालेल्या आहेत, त्या माझ्या या संत सद्गुरूला त्याच्या जीवनामध्ये किती अनंत प्रकारची हाल, अपेष्टा, दुःख सहन करावी लागलेत.
माझ्या रामरायाला आपल्या या डोळ्यांच्या आधाराने दिसतंय की जर आपण अयोध्येमधून बाहेर पडलो तर आपले पिताश्री आपल्या वियोगामध्ये जगू शकणार नाहीत. परंतु एकीकडे अरण्यामधले ऋषी मुनी दिसतायत आणि एकीकडे आपल्या या वडिलांचं होणारा विरह प्रभू रामचंद्रांना स्पष्ट कळतोय. तरी देखील पावलं या साधूंच्या आनंदासाठी अयोध्येतून बाहेर पडली आहेत. कैकेयी जी प्रभू रामचंद्रांवरती एवढं प्रेम करायची, तिची मती फिरवून समस्त जगासाठी एक कलंक या रूपाने कैकेयी उभी राहिली प्रभू रामचंद्रांच्या प्रेमाखातर. परंतु या आपल्या मातेच्या कडून झालेल्या या अवहेलनेचा कधी त्यांनी एक साधा पुनरुच्चार देखील समस्त चरित्रामध्ये केला नाही. प्रभू रामचंद्रांना दिसतंय की आपल्या या तिन्ही माता, त्यांचं हे सौभाग्य, त्यांचं हे मांगल्य, परंतु राजा दशरथाच्या निधनाच्या पश्चात येणारं त्यांचं हे वैधव्य, त्यांचं हे एक प्रकारचं अमंगल रूप. मला सांगा, एक पुत्र म्हणून प्रभू रामचंद्रांच्या भूमिकेत जाऊन विचार केला तर कधी आपल्याला प्रश्न पडेलच ना की का रामा एवढं स्वतःवरती दुःख ओढावून घेतलंस रे? आम्ही तुझ्यावरती तेवढंच प्रेम केलं असतं जर तू अयोध्येमध्ये असा रत्नजडी सिंहासनावरती बसून राहिला असतास. का एवढं सगळं सहन केलंस? सज्जनो, ही झाली भगवंताच्याकडची अवस्था. कुठलाही संत घ्या, कुठलाही भगवंत घ्या, जीवनाच्या या प्रत्येक अवस्थेमध्ये या संतांनी केवळ तितिक्षा या एका गुणधर्माच्या आधाराने आपलं आयुष्य ते जगलेले आहेत. असं नाही की ते केवळ परब्रह्म होते म्हणून त्यांना संवेदना नव्हती. कृपा सिंधू मानुष्य तनुधारी, ते मनुष्य रूपामध्ये आले होते, त्यामुळे त्यांना देखील या सर्व संवेदना होत्याच. परंतु आपल्या दर्शनाने अनंत जीवांचा होणारा हा उद्धार, त्या आधाराने एक विलक्षण त्यांना मिळणारं सुख, यासाठी या महादेव रूपी या सगुण रूपामध्ये प्रत्येक अवताराने हे हलाहल पचवलेलं आहे, आपल्या कंठाशी धारण केलेलं आहे. आम्ही भक्त मंडळी केवळ आजही या भगवंताच्या रूपांकडे जाऊन सुखच मागण्याचा प्रयत्न करतो, परंतु आमच्यापैकी असे किती भक्त आहेत की ज्यांना मनापासून हळहळ होते की अरे भगवंता, अरे किती रे, काय तुझे हे चरित्र, या भक्तांच्या प्रेमासाठी, त्यांना आनंद मिळावा यासाठी तू किती अनंत हाल स्वतःवरती ओढवून घेतलेस. आमच्या हृदयाची सज्जनो अशी कधी विदीर्ण अवस्था होते का? भगवंताला देखील त्याचा तोच भक्त हा अत्यंत परमप्रिय आहे. पूज्य बाबा म्हणतात त्याप्रमाणे प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी. या प्रेम रूपामध्ये जो भक्त आपल्या आराध्याच्या भोवती आपल्या या भावनांना घुटमळत ठेवतो, आणि जो या सर्व अवस्थांमध्ये केवळ आणि केवळ आपल्या भगवंताशी तादात्म्य राहतो. बघा, आज एकादशी आहे. प्रेम काय असतं? भक्त हा नेमका भगवंताच्या बरोबरचा असलेला आदर्श कसा असू शकतो? जसा रामायणामध्ये भरत आहे, तसा द्वापार युगामध्ये श्रीकृष्णांसाठी अत्यंतिक आराध्य होत्या त्या गोपिका. भगवंत लीला नाट्य करतोय. भगवंताच्या या लीला चरित्रामध्ये भगवंताला होणारा थोडासा त्रास देखील भक्ताच्या हृदयामध्ये काय व्याकुळता निर्माण करतो. सज्जनो, जर ह्याचा अंदाज घ्यायचा असेल ना, तर कधीतरी वेळ काढून श्रीमद भागवतामधल्या दशम स्कंधातलं जी 5 गोपी गीता आहेत ना, आणि त्यातही विशेषत्वाने जो 31वा अध्याय आहे, मला अतिशय आवडतं गोपी गीत.
जो श्रीकृष्ण या गोमातांसाठी आला. या गोमातांच्या बरोबर जो वृंदावनामध्ये विचरण करायचा. गोपी गीतामध्ये गोपी या छोट्याशा भगवंताच्या या लीलेकडे पाहतायत आणि त्यांच्या मनामध्ये काय भाव निर्माण होतोय. चलसी यद्व्रजाच चारयन् पशून् नलिन सुंदरम नाथ ते पदम शीलतृणांकुरै सीदती तिना कलिलतामन कांत गच्छती. गोपी म्हणतात, हे नाथ, तुम्ही जेव्हा गुरं चारण्यासाठी जेव्हा आपल्या वाड्यातून बाहेर पडता तेव्हा तुमच्या कमळापेक्षा देखील कोमल असलेल्या पायांना जे काटे सराटे या वनामध्ये लागणार आहेत, ते लागण्याच्या आधी तो विचार आमच्या मनामध्ये येतो आणि त्या विचाराने आम्ही परमदुःखी होतो. बघा, भक्ताची काय नवनीत मनाची अवस्था आहे. लागले तेव्हा नाही, आपल्याला लागतील या विचाराने आम्ही परमदुःखी होतो. आणि शेवटी तर विलक्षण 19वा श्लोक आहे, यत्ते सुजात चरणांबुरुहं स्तनेषु भीतः शनैः प्रिय दधिमहि कर्कशेषु ते नाट विमटसी तद्व्यथेते न किंस्वित् कुर्पादिभिर्भ्रमतिधिर भवदायुषाम नः. सगळ्यात कोमल आहे मनुष्याचं हृदय. गोपिका म्हणतात की आम्ही आमच्या या हृदय कमलामध्ये आपल्या चरणांना नित्य धारण करतो, कारण की आमच्या शरीरामधला सगळ्यात कोमल अवयव आहे. त्या कोमल अवयवामध्ये देखील आपले चरण आम्ही जेव्हा विराजमान करतो तेव्हा देखील आम्ही भीतभीत त्यांना धारण करतो, कारण आपले चरण आमच्या हृदयापेक्षा देखील कितीतरी पटीने कोमल आहेत. स्वामी, आणि असे चरण जेव्हा या वनामधून भटकत असतात, ज्या वेळेला रात्रीच्या वेळेस आपण आपल्या चरणांनी या घनदाट जंगलामध्ये भटकता, त्यावेळेला काटे दगड वगैरे लागून आपल्याला पीडा होत नाही काय? अहो, आम्हाला तर नुसती त्याची कल्पना केली तरी चक्कर येऊ लागते हो, कारण तुम्ही आमचे जीवन आहात. स्वामी, तुम्ही आमचे जीवन आहात. हे प्रेम आहे सज्जनो. भगवंताकडून सुख मिळवण्यासाठी भक्ती करणं हा व्यवहार आहे. तर भगवंताने या लीला नाट्यामध्ये आम्हाला सुख देण्यासाठी किती अनंत अपार कष्ट सहन केले, ही भक्तोत्तमाची अवस्था आहे. म्हणून भरत भक्तोत्तम आहे. हे सर्व विधात्याचं लिखित आहे. हे भगवंताचं लीला नाट्य आहे. भगवंत हे सर्व या साधू संतांच्या सुखासाठी करत आहे. परंतु ह्या सर्व गोष्टींमध्ये माझ्या रामाला किती अनंत प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतायत, हे ऐकून माझ्या भरताचं हृदय विदीर्ण होतंय. आणि तो म्हणतो की माझं जीवनाचा धिक्कार असो की या सगळ्या गोष्टी मी ऐकल्या आणि तरी देखील मी अजूनही जिवंत आहे. काय आहे माझं हे जीवन? केवळ तुझ्याकडून सुख उपभोगून घेण्यासाठी. तू आमच्यासाठी एवढ्या अनंत खस्ता खातोयस भगवंता, आणि मी एक सामान्य पामर त्याही अवस्थेमधून केवळ तुझ्याकडून सुखच मागतोय. सज्जनो, आपल्या स्वामींनी किती वेळा सांगितलं, मानू नका नाम साधन लहान, तुम्हा माझी आन जीवे भावे.
श्री महाराजांनी आम्हाला नाम दिलंय. ते म्हणतात, अरे हे नाम फुकाचं असलं तरी त्याला लहान समजू नका रे बाळांनो, त्यासाठी मी अनंत खस्ता खाल्ल्या तुमच्यासाठी. आता वैशाख चालू आहे ना, थोडं दुपारच्या वेळेला फिरून बघा बरं जमिनीवरती उन्हाळ्यात कसे पायाला चटके लागत असतील. कसे माझे स्वामी गोंदोल्यापासून, कलकत्त्यापासून, कन्याकुमारी पासून सगळीकडे फिरत फिरत येळगाव पर्यंत आले असतील आपल्या गुरुकडून नाम घेण्यासाठी. ते नाम कसं मुरवलं असेल, किती अनंत खस्ता खाल्ल्या असतील त्या तपश्चर्येमध्ये माझ्या स्वामींनी. कोणासाठी? कारण या कलियुगात, या 21व्या शतकात जेव्हा मनुष्य असा हतबल झाला असेल, तेव्हा त्याला कळेल की एकच आधार आहे, कली विशेष नाही नाम आधारा. या कलियुगात जेव्हा विज्ञान देखील असहाय्य होतं, तेव्हा एकच गोष्ट मनुष्याला सहाय्यभूत होते, आणि ते म्हणजे नामस्मरण. आणि आम्ही ते नाम फुकाचं काय सहज मिळालंय ना आम्हाला सगळं. मला वाटतं जर ही संवेदना आमची नामामध्ये आली ना सज्जन, तर प्रत्येक नाम हृदयाची तार छेडेल आमची, की माझ्या स्वामींनी किती त्रास सहन केलाय. मग या भरताचं चरित्र आम्हाला कळेल की अरे हा तेच रडगाणं का गातोय. नाही, त्याला या गोष्टीचा पश्चाताप आहे की एवढं सगळं घडलं आणि तरी हा भरत जिवंत राहतोय. माझी सीता माता देखील सुंदरकांडामध्ये हेच म्हणते ना, नाथस नयननी को अपराधा, निसरत प्राण करई हटी बाधा. तुमच्यापासून माझा वियोग झाला तरी देखील माझा प्राण गेला नाही. नाथ, हे सर्व माझ्या या डोळ्यांचं त्रास आहे, कारण या डोळ्यांमधून वाहणारे हे अश्रू या विरहरूपी अग्नीमध्ये या देहाला जळू देत नाहीयेत. सज्जनो, हे प्रेम आहे, आणि अशा प्रेमाचा भुकेला आहे भगवंत. जाणीव ठेवा आपल्या स्वामींची, आपल्या रामरायाची, की तो केवळ आम्हाला सुख देण्यासाठी हा व्यवहार करून आपण त्याच्या या लीला चरित्राचा उपमर्द तर कुठं करत नाहीये ना. बस हा मनामध्ये विचार आला की डोळ्यांना करुणेचा पाझर फुटतो, आणि हेच भरत हृदयाचं प्रवेशद्वार आहे. जानकी जीवन स्मरण जय जय.